आज आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। डायहायब्रिड क्रॉसची एक डेफिनेशन सांगतो। अ क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस। आता याच्यामध्ये काय म्हणते का दोन हेरिटेबल ट्रेट जे आहेत ते आपण याच्यात अभ्यासणार आहोत डायहायब्रिड क्रॉसमध्ये। मग आता एक उदाहरण घेऊयात की आपण सीडचं उदाहरण घेऊयात। इथं सीड आहे राऊंड येलो सीड आणि रिंकल ग्रीन सीड। कोणते सीड घेतले आपण? राऊंड येलो सीड आणि रिंकल ग्रीन सीड असा असणारे जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केली। मग राऊंड येलो हे काय आले फिनोटाइप झाले, रिंकल ग्रीन काय आलं फिनोटाइप। आता राऊंड येलो साठी काय आहे जिनोटाइप। हा राऊंड कशामुळे कॅपिटल आर मुळे, कशामुळे कॅपिटल आर। वाय कशामुळे येलो कशामुळे कॅपिटल वाय। हे काय जीन्स आहे, हे आपण याला जिनोटाइप म्हटलंय। इकडे रिंकल कशामुळे स्मॉल आर, ग्रीन कशामुळे स्मॉल वाय। आता याचे गॅमेट ज्यावेळेला पडतील त्यावेळेला लक्षात घ्या होमोझायगस आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय। हे काय होमोझायगस आहे। मग एक घ्यायचा कॅपिटल आर एक घेतला कॅपिटल वाय एक घेतला। लक्षात आलंय? गॅमेट घेताना कसं घ्यायचं आहे? या दोघांपैकी कॅपिटल आर इकडे कॅपिटल वाय इकडे घ्यायचं आहे। म्हणजे आता कसं आला इथे 4 होते, आता इथे किती आहे 2 होमोझायगस असल्यामुळे कॅपिटल आर घेतला कॅपिटल वाय घेतला। तसंच आता इकडे काय होईल स्मॉल आर स्मॉल वाय। लक्षात आलंय? स्मॉल आर स्मॉल वाय। पुन्हा काय होतील इन F1 जनरेशन हे पुन्हा एकत्र येतील। कॅपिटल आर त्याच्याजवळ कोणता राहायचा स्मॉल आर, कॅपिटल वाय त्याच्याजवळ कोणता राहायचा स्मॉल वाय। आता कॅपिटल आर आणि स्मॉल आर का? कारण ते एकच जे काही समजा दोघेही पुढे जे ट्रेट दाखवणार आहेत ते एकच कॅरेक्टर म्हणजे कोणतं सीडचा शेप दाखवणार आहे, म्हणजे राऊंड किंवा रिंकल। तर मग कॅपिटल आर स्मॉल आर म्हटल्यानंतर कॅपिटल आर हा काय असतो डॉमिनंट असतो, कॅपिटल आर काय असतो स्मॉल आर डॉमिनंट असतो आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय हा काय दाखवतो कलर। मग आता बघा या दोघांमध्ये कॅपिटल आर स्मॉल आर मध्ये कोण डॉमिनंट आहे? कॅपिटल आर। डॉमिनंट म्हणजे काय? कॅपिटल आर आणि स्मॉल आर असेल त्यावेळेला कॅपिटल आर हा त्याचे कॅरेक्टर दाखवणार, म्हणजे इथं राऊंड कॅपिटल वाय स्मॉल वाय, इथे काय असेल येलो। सीड कशा असतील? राऊंड येलो सीड्स। कशा असतील? राऊंड येलो सीड्स इन F1 जनरेशन। कशा सीड्स होतात? राऊंड येलो। आता बघा इथं आपण सेल्फिंग करणार, काय करणार? सेल्फिंग ऑफ F1। काय करणार? सेल्फिंग ऑफ F1 म्हणजेच काय राऊंड येलो राऊंड येलो। आता इथे बघा F1 हायब्रिड घेणार आहे आपण, म्हणजे कोणते जिनोटाइप घेणार आहोत? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय जे इथं आहेत ते कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय। आता बघा हे सगळं हेटेरोझायगस आहे। काय हेटेरोझायगस? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय। आता याची गॅमेट पडतात बघा, एक सोपी पद्धत सांगतो। कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय। नाहीतर दुसरी एक पद्धत, पहिला कॅपिटल आर लिहून घ्यायचा स्मॉल आर लिहून घ्यायचा, कॅपिटल वाय लिहून घ्यायचा स्मॉल वाय लिहून घ्यायचा। इथं कॅपिटल आर लिहिला कॅपिटल वाय लिहा स्मॉल वाय। लक्षात आलं? कॅपिटल आर कॅपिटल वाय बघा इथं लिहिला मी कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर आणि इथं काय स्मॉल वाय कोणता आहे स्मॉल वाय इथं लिहिलंय बघा। म्हणजे अशा सिक्वेन्सने इथं मी जे काही गॅमेट लिहिले हीच पद्धत तुम्ही इथं वापरायची। दुसरी एक पद्धत सोपी पद्धत सांगतो। समजा तुम्ही असं एक पिनट स्क्वेअर चार्ट टाइप काढायचा आहे आणि अशा पद्धतीने काय करायचं, इथं समजा तुम्ही लिहिलं कॅपिटल आर इथं लिहिला कॅपिटल वाय किंवा इथं तुम्ही लिहिला कॅपिटल आर स्मॉल आर, मग इथं काय करणार कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर इथं लिहिल्यानंतर कॅपिटल वाय। इथं आपण काय घेतलंय जर इथं स्मॉल आर घेतला आणि इथं स्मॉल वाय घेतला कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल वाय, इथे स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय। लक्षात आलंय? समजलं का? कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल वाय परत स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय इथे लिहिलं आपण। म्हणजे ही पद्धत सांगितली तुम्हाला गॅमेट कशी पाडायची। नंतर आपण याला इरेज करूया। इरेज करताना एक लक्षात घ्यायचं की समजा आपण याला इरेज केलं, आता हे गॅमेट तुमच्या लक्षात आले, हेच गॅमेट आपण असे आडवे आणि उभे लिहून घेणार पिनट स्क्वेअर चार्ट मध्ये। किती आहेत? 4। म्हणजेच इथे एक एक्स्ट्रा कॉलम लागणार आहे आपल्याला, इथे एक लागेल मेल आणि फिमेल लिहिण्यासाठी, म्हणजे
इथं अशी लिहिणार आहोत, कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर अशी लिहिली आपण. आता आपण काय करणार, आर च्या जवळ आर, वाय च्या जवळ वाय. बघा कॅपिटल आर कॅपिटल वाय काय ते राऊंड येलो आहे. कसे राऊंड येलो, कसे ते राऊंड येलो, कारण कॅपिटल आर डॉमिनंट आहे, कॅपिटल वाय डॉमिनंट आहे. इथे घेऊया कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राऊंड येलो. इथे लिहितो वाटलंच मी तुम्हाला समजण्यासाठी, राऊंड येलो. थोडस फास्ट लिहिणार आहे मी. राऊंड येलो. आता सेम कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. बरोबर आहे. म्हणजे हा काय असेल, राऊंड येलो. हा सुद्धा काय असेल, राऊंड येलो. हा सुद्धा कसा असेल, कॅपिटल आर आहे कॅपिटल वाय राऊंड येलो. आता बघा कॅपिटल आर इथे लिहिणार आहे, कॅपिटल वाय आधी कॅपिटल लिहून घ्यायचं म्हणजे सोपं. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राऊंड येलो. कसं आहे, राऊंड येलो. परत कॅपिटल आर स्मॉल वाय म्हणजेच काय, राऊंड. आता येलो राहील का, नाही. स्मॉल वाय काय डिनोट करतो, राऊंड ग्रीन. पुन्हा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राऊंड येलो. पुन्हा कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल वाय राऊंड ग्रीन. कसं असेल, राऊंड ग्रीन. पुन्हा कॅपिटल आर स्मॉल आर, हा कॅपिटल आर हा स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल वाय राऊंड येलो. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय असं घेतोय आपण. कॅपिटल आर स्मॉल वाय किंवा असं पहिला कॅपिटल लिहितोय, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राऊंड. कॅपिटल वाय म्हणजे राऊंड येलो. पुन्हा स्मॉल आर कॅपिटल वाय काय असेल सांगता येईल, ग्रीन का रिंकल्ड येलो. पुन्हा स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कसं असेल, स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय काय येईल, हा ग्रीन रिंकल्ड आणि येलो. पुन्हा बघा कॅपिटल आर स्मॉल आर, हा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हा कसा असेल, राऊंड येलो. परत कॅपिटल आर स्मॉल आर लिहिताना मी कॅपिटल आर लिहितोय म्हणून आपण असं घेतोय, लिहिताना कॅपिटल आर लिहितोय, कॅपिटल आर स्मॉल वाय कसा असेल, राऊंड ग्रीन. स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कसा असेल, हा रिंकल्ड येलो असेल. शेवट स्मॉल आर असं म्हटलं तर चालेल, स्मॉल आर स्मॉल वाय कसं असेल, रिंकल्ड ग्रीन. आता बघा, आता आपल्याला फिनोटाइपिक रेशो मध्ये काय करायचं आहे, राऊंड येलो किती आहेत बघायचे. बघा इथं लिहितो मी 1 2 3 4 5 6 7 8 9 किती राऊंड येलो, 9. बघा 9:2. आता आपण बघणार आहोत राऊंड येलो नंतर बघायचंय, राऊंड येलो झाले नंतर राऊंड ग्रीन किती बघायचे.
एक राऊंड ग्रीन ना, दोन राऊंड ग्रीन कुठे आलो, तीन. किती झाले, तीन. लक्षात आले, राऊंड ग्रीन किती आहे, तीन. किती आहे, तीन. म्हणून याला मी असा राऊंड करतो, राऊंड ग्रीन 3.